तुळजापूरची जागा शिवसेनेला देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी करणार रामदास कदम यांचं वक्तव्य। नवीन शासकीय मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा, येत्या 15 दिवसांमध्ये जागेबाबत निर्णय होणार। जीटी रुग्णालय आणि कामा रुग्णालय एकत्र करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार। सरकारी नोकर भरतीमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या संशयितांची तपासणी बोगस आढळल्यास थेट कारवाई करणार। पूजा खेडकर प्रकरणानंतर सरकार अलर्ट। मुंबईतले रस्ते होणार चकाचक, महापालिकेकडून काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती। 65 किलोमीटरचे जवळपास 214 रस्ते काँक्रीटचे केले जाणार। मेट्रो 4च्या खर्चामध्ये 463 कोटी रुपयांची वाढ, बैठकीमध्ये वाढीव खर्चाला मंजुरी। मात्र मेट्रोचं काम पूर्ण होण्यासाठी 2026 उजाडणार। यूपी गणेश मूर्ती असणाऱ्या मंडळांवर फौजदारी खटल्यासह शिक्षा होणार। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश, कठोर आर्थिक दंडही लावण्याचे नागपूर मनपाला निर्देश। विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, घरी बसून करता येणार विठ्ठलाच्या पूजेचं बुकिंग। सप्टेंबर अखेर ऑनलाईन पूजा बुकिंग सेवा सुरू होणार। पुण्यातील 4 दहीहंडी आयोजकांवर गुन्हे दाखल, बंदी असताना लेझरचा वापर केल्यानं कारवाई। राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता, पश्चिम महाराष्ट्र विदर्भासह कोकणामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार, 33,050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबारमध्ये कर्तव्यासाठी अंगणवाडी सेविकेचा धोकादायक प्रवास, वंती वळवी यांनी नाल्याला पूर आल्यानं झाडावर चढून पार केला रस्ता, व्हिडिओ व्हायरल। नाशिकच्या खडक माळेगावमध्ये पालकांचा मुलांसोबत जीवघेणा प्रवास, नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे स्थानिकांना अडचण। काश्मीरमध्ये एकाच वेळी 2 ठिकाणी ऑपरेशन, घुसखोरी करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा।